नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रसोई टेक किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम ट्रॅडिशनल आणि टेस्टी गावरान तूप, कम्प्लिटली होममेड, हेल्दी आणि केमिकल फ्री। स्टोअरमध्ये मिळणाऱ्या घीपेक्षा तर फार बेटर टेस्ट आरोमा मिळतो या गावरान तुपामधून। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता ही प्रोसेससाठी तुम्हाला काय करायचं आहे, डेली दुधाची वरची मलाई जी आहे ती कलेक्ट करून ठेवायची आहे, फ्रीजमध्ये स्टोअर करा। 5-6 दिवसांची मलाई झाली की आपण प्रोसेस सुरू करू शकतो। आता यामध्ये तुम्ही थोडंसं दही टाका। दही कशाला टाकायचं आहे, दही यासाठी टाकायचं आहे की याच्याने दूध जी मलाई आहे ती लवकर फाटते आणि पटकन याच्यामध्ये घी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं आणि वासही येत नाही। चला तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून हे बघा, आता हे असं झालं आहे, पण आता हे झालेलं नाही, आपल्याला बटर काढायचं आहे। तर आता परत एकदा मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया। जेव्हा मिक्सरचा वेगळाच आवाज यायला लागतो तेव्हा समजून घ्यायचं की आपल्याला हे बटर असं मिळालं आहे। आता हे तुम्ही एका कढईमध्ये काढून घ्या सर्व आणि हे जे उरलेलं पाणी आहे हे तुम्ही एका साईडला काढून ठेवा। याचा काहीही उपयोग नाही, कारण की हे कडू लागतं, त्यामुळे हे यूजही करू नका। जर तुम्ही दही कंटिन्यू जर टाकत आले असणार सुरुवातीपासून तर ते एखाद्या वेळेस आंबट झालं असणार, पण मग सहसा हे आंबट राहतच नाही, हे कडूच असतं। त्यानंतर एक मस्त थंड पाणी टाकून घ्यायचं। थंड पाण्यामध्ये हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि हे जे बटर आहे असं गोल आकारात करून आपण एका साईडला काढून घ्यायचं। हे बघा, धुताना लक्षात असू द्या, पाणी जेव्हा हे बटर धुतो त्यावेळेस पाणीचा पूर्ण व्हाईटपणा याचा पूर्ण निघून गेला पाहिजे आहे या बटरचा, तेव्हाच आपण हे सर्व तेव्हापर्यंत धुत राहायचं आहे। आता मी हे 2-3 प्रोसेसमध्ये केलेले आहे ऑलरेडी। हे असं करून घ्यायचं आणि सर्व काढून एका प्लेटमध्ये ठेवा। त्यानंतर आणि अजून एक लक्षात असू द्या, मलाई क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट। फ्रेश आणि फुल फॅट दुधाची मलाई वापरा, तेव्हाच तूप रिच आणि ॲरोमॅटिक बनतं। आता फर्मेंटेशनसाठी मलाईमध्ये 1 चमचा दही ॲड करून ओव्हरनाईट ठेवा, याने बटर इझिली सेपरेट होतो। आता काय करायचं, एकदम स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेम ठेवा सुरुवातीला आणि मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे असं स्टर करत राहा आणि यामध्ये थोडीशी वेलची पण टाका। आणि लो आणि मीडियम फ्लेम याच्यासाठी, कारण की तूप जळायला नको, एकदम व्यवस्थित असं तूप निघायला हवं, त्यासाठी तुम्ही असं करा। जेव्हा कढईच्या तळाशी ब्राऊन दिसायला लागतं त्यावेळेस आपण गॅस बंद करून टाकायचा। अशा प्रकारे आपलं घरगुती आणि गावरान तूप रेडी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की पाठवा। पुन्हा भेटतो नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत हॅपी कुकिंग। थँक्यू।